एक म्हणून जरा काय सांगतात की मला जर जेलमध्ये टाकलं तर भाजपचा एकही व्यक्ती निवडून येता कामा नये. असं आहे की आता जेलमध्ये टाकण्याची कोणाला इच्छा नाही, फक्त जो फसवणुकीचा जो काही प्रकार झालेला आहे त्याबद्दल थोडा त्यांनी माहिती द्यावी, कारण की ही केस फसवणुकीची आहे, राजकीय केस नाही आहे. मग ज्या माणसाने त्यांच्यावर फसवणुकीची गुन्हा टाकलेला म्हणजे केस केलेली आहे त्या माणसाची पण भूमिका समजून घेतली पाहिजे. आणि राज्याची जनता सुज्ञ आहे, कोणाला निवडून द्यायचं कोणाला नाही निवडून द्यायचं. कोण फक्त भारतीय जनता पक्ष आणि त्याच्यामध्ये फक्त देवेंद्रजींवरच कोण फक्त आरोप करत आहे. कधीही पवार साहेब, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंना हा प्रश्न कधीच विचारत नाही की बाबा तुम्हाला स्वतंत्र मराठा आरक्षण पाहिजे की ओबीसीतून आरक्षण पाहिजे, हे कधीच कोण विचारायला तयार होत नाही. हे महाराष्ट्राची जनता खुल्या डोळ्यांनी पाहते, समाज पण खुल्या डोळ्यांनी पाहतोय, म्हणून ह्याचं उत्तर येणाऱ्या विधानसभेमध्ये भेटेल. देखिए ऐसा है, अनिल देशमुख जी को जो कोई अप्रोच किया था एफिडेविट लेके, उनको सच बोलने को कहा था. दिशा सालियान और सुशांत सिंह राजपूत में जो आदित्य ठाकरे का इन्वॉल्वमेंट है, उनका मोबाइल टावर लोकेशन उधर है, और तभी अनिल देशमुख खुद होम मिनिस्टर थे, उनके अंडर का डिपार्टमेंट ने ये पूरा कवर अप किया था, सीबीआई को उधर आने नहीं दिया था. जो फैक्ट, जो सच्चाई उनको मालूम है वही सच्चाई बोलने को कहा था. उसमें आरोप किधर करने को बोला? उसमें देवेंद्र फडणवीस साहब का इन्वॉल्वमेंट क्या है? एज अ होम मिनिस्टर उनके टेन्योर में अगर ऐसा कोई बड़ी केस होती है तो उसके बारे में आप डिपार्टमेंट को और सबको सच बताइए. अगर सच बताने के लिए अगर कोई बोल रहा होगा तो उसमें किसी के ऊपर आरोप करने की जरूरत क्या है? अनिल देशमुख जी अगर एक जिम्मेदार मंत्री थे, जिम्मेदार नेता है, तो उन्होंने इस बात का सच बताना चाहिए. दिशा सालियान अगर उनके कोई घर की बेटी होती तो भी ऐसा छुपाते क्या? तो इसमें कुछ भी सनसनाटी ऐसा कुछ नहीं है. उनको सिर्फ सच बताने को बोला है, उन्होंने सच बताना चाहिए हिम्मत दिखा के. उद्धव ठाकरे और आदित्य ठाकरे को क्यों बचा रहे? सर, कनाडा में एक बार फिर हिंदू मंदिरों को नुकसान पहुंचाया गया है, कुछ आपत्तिजनक जो शब्द हैं वो लिखे गए. देखिए ऐसा है, इंटरनेशनल स्टेज पे, अंतर्राष्ट्रीय इस पे बहुत जगह पे इस तरीके से हिंदुओं को टारगेट करने का काम ये इस्लामिक और जिहादी फोर्स के माध्यम से हो रहा है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.